मतदानाच्या दिवशी घराबाहेर पडा आणि मतदान करा। मतदानासाठी वेळ काढा, आपली जबाबदारी पार पाडा। सौजन्य जालना आंदोलन न्यूज। महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस कवायत मैदानात पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण। आज 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त जालन्यातील पोलीस कवायत मैदानात जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, जिल्हा परिषदेचे सीईओ वर्षा मीना, महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते। आचारसंहिता असल्यामुळे जास्त भाषण देता येणार नाही असे म्हणून पालकमंत्री अतुल सावे यांनी आटोपते घेतले आणि 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या। तसेच माध्यमांशी संवाद साधत असताना पत्रकारांनी पिण्याच्या पाण्याविषयी प्रश्न विचारला असता लवकरच आपण त्याविषयी माहिती घेऊन योग्य त्या उपाययोजना करू असेही पालकमंत्री यांनी यावेळी बोलताना सांगितले। आचारसंहितेचा मुद्दा पुढे करून माध्यमांशी विविध मुद्द्यावर बोलण्याचे सुद्धा त्यांनी यावेळी टाळले। प्रतिष्ठित नागरिक, सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी, पत्रकार, विद्यार्थी व उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, महाराष्ट्र राज्याच्या 65व्या स्थापना दिनानिमित्त तसेच कामगार दिनानिमित्त आपणा सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा। दिनांक 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली। संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या लढ्यात अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिले आहे आणि मराठी भाषिक प्रदेश असलेल्या आपल्या महाराष्ट्र राज्यात अस्तित्व आले। भारतीय संघराज्यातील एक प्रगत राज्य म्हणून महाराष्ट्राचे वेगळे महत्त्व लक्षात घ्यायचे लागते। आपले राज्य विविधतेने नटलेले आहे। राज्याला फार मोठा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे। महाराष्ट्र हे पूर्वीपासून पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते। स्वराज्याचे प्रणेते छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबाराव फुले, सामाजिक समतेचे पाय रचणारे छत्रपती राजश्री शाहू महाराज, भारतीय राज्य संघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांच्यासह आपल्या राज्याला विविध समाजसुधारकांची वैभवशाली परंपरा लाभलेली आहे। या सर्वांचे प्रेरक स्मरण करणे आणि त्या आदर्शासोबत उज्ज्वल वाटचाल करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे। सांस्कृतिक, वैज्ञानिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, क्रीडा, साहित्य क्षेत्रातील विभूतीने उल्लेखनीय योगदान दिलेले आहे। या प्रगतीचा वारसा भविष्यात अधिक समृद्ध व्हावा या दृष्टीने आपण सर्व कृतिशूल राहूया आणि आपल्या राज्याच्या लौकिकता भर टाकणारी वाटचाल एकमेकांच्या साथीने करूया। आचारसंहिता असल्यामुळे जास्त यावर आज भाषण करता येत नाही, पण पुन्हा एकदा मी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या
खूप खूप शुभेच्छा देतो. आपण सर्वजण उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, जिल्ह्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती भयानक होते, पाण्याचा प्रश्न गंभीर होतोय. आम्ही कलेक्टर साहेबांची चर्चा केली आहे, सी ओ मॅडमची पण चर्चा केली आहे. ग्रामीण भागामध्ये सगळीकडे टँकर्स आणि वाढवण्याकरता आम्ही ऑलरेडी निदर्शनं दिलेली आहेत आणि नक्कीच त्या अडचणी सोडवायचा आम्ही पुन्हा सर, प्रयत्न. बांधकामं खूप चालू आहे जोरावरती आणि पाण्याची कमतरता आहे. बघू, त्याच्यावर कंट्रोल करायला सांगू. ठीक आहे, थँक्यू. 1 मे हा महाराष्ट्र दिन व कामगार दिवस या दोन्ही औचित्य साधून आज इकडे जालन्याला ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी मी सर्व या जालन्याचा पालकमंत्री म्हणून सर्व जालन्याच्या नगरवासियांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र हा प्रगतीच्या पथ्यावर मोठ्या प्रमाणात काम करेल आणि देशातही महाराष्ट्राचं नाव नेहमी एक नंबरला राहील, याच्याकरता सर्वांनी आपण प्रयत्न करावे. पुन्हा एकदा सर्व कामगार बंधूंना आणि महाराष्ट्र दिनाच्या सर्व प्रशासकीयांना आणि सर्व नगरवासियांना खूप खूप शुभेच्छा. सर, जिल्हा